काँग्रेसच्या 6 ते 7 आमदारांनी पक्षादेश डावलला आणि मतदान केला। या प्रकरणात 19 जुलैला मुंबईमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला हे उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात कोणकोणते आमदार हे रडारवरती आहेत तेही पाहूयात, ज्यांच्यावरती थेट आरोप करण्यात आलेले आहेत। जिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, शिरीष चौधरी हे काँग्रेसचे आमदार ज्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला आहे। क्रॉस वोटिंगचे आरोप ठेवण्यात आले। हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबर्डे यांचंही नाव चर्चेत आहे आणि या सगळ्यांवरती संशय आहे क्रॉस वोटिंग केल्याचा। आणि या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे, एक बैठक घेतली जाणार आहे आणि पक्षादेश डावलला का, कारण व्हीप बजावण्यात आलेला होता, हा व्हीप डावलला का या संदर्भात सुद्धा या आमदारांवरती कारवाई होऊ शकते। यासाठी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। तर या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 4 आमदार फुटल्याचा दावा करणारे आमदार कैलास गोरंट्याल हे आपल्या सोबत आहेत। कैलासजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। सगळ्यात आधी काँग्रेसची मतं फुटणार ही तुमची भविष्यवाणी खरी ठरल्याचं दिसतंय। हे बघा, 25 तारखेपासून अधिवेशन चालू होतं, जून पासून, आणि जे फुटणारे आमदार होते माझे जवळच बसत होते आणि मी बघितलं की थोडा संशय मला वाटला की हे लोक कोणाच्या संपर्कात आहे। ते मोबाईलवर बोलणे, टायपिंग करणे आणि काही लोकांशी बाहेर काही लोकांना ते कॉन्टॅक्ट करत होते आणि मला संशय आला की हे 12 जुलैला जे विधान परिषदेची निवडणूक आहे त्यात काहीतरी गडबड करणार आहे। म्हणून 11 तारीखच्या रात्रीच मी प्रेसला इंडिकेटर दिले, मी कोणाचं नाव दिलं नाही। आणि इंटरकॉन्टिनेंटलमध्ये जेव्हा आमची मीटिंग झाली पार्टी, तेव्हा मी सांगितलं की कमीत कमी 4 लोक हे फुटणार आहे आणि पक्षश्रेष्ठीने तसा काळजी घ्या असं मी त्यांना विनंती केलं होतं आणि तसली तयारी पण आम्ही केलं। प्रत्येक आमदाराला वेगवेगळे खुणा दिलं, कसं मतदान करायचं, कोण कोणाला घेऊन जायचं, 10-10चा ग्रुप करून आम्ही सर्वांना घेतलं आणि जे डाऊटफुल ते 2-4 त्याला मी स्वतः घेऊन गेलो होतो। पण दुर्भाग्याने त्यांना जे करायचं त्यांनी केलं। आता खुणा दिल्यामुळं सर्वांना माहिती आहे की कोण फुटला आणि त्याची यादी पक्षश्रेष्ठी सन्मान्य नाना पटोले, सन्मान्य विजय वडेट्टीवार, सन्मान्य पृथ्वीराज बाबा चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आणि बंटी पाटील जे मंत्री, त्यांना माहिती आहे आणि हे रिपोर्ट त्यांनी दिल्लीला पाठवले। 19 तारीखला कदाचित आम्ही सर्व जे 30 आमदार आहे राहिलेले ज्यांच्यावर शंका येऊ लागली आहे आणि यात खरं कोण आहे खोटं कोण आहे त्यासाठी 19 तारखेला पक्षश्रेष्ठीने त्याचे नाव डिक्लेअर करा, हे मागणी मी करणार। बरं, पण मग ही नावं जी आहेत खोडके किंवा चौधरी असतील, अंतापूरकर आहेत, खोसकर, हंबर्डे, ही नावं तरी खरी आहेत का? वडेट्टीवारांनी सुद्धा नांदेडचे कोणते आमदार फुटले हे सांगितलेलं? हे बघा, यात डायरेक्ट मुंबई, नांदेड आणि मला कदाचित जे बाकी 2-3 वाटतंय ते पश्चिम महाराष्ट्राचे आमदार होऊ शकतात। म्हणजे मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही कारण मला तसा अधिकार नाही, पण यात बहुतांश अमरावतीचे पण आमदार होऊ शकतात असं मला जे माहीत पडलं ते मी इंडिकेटर प्रमाणे दिलेलं आहे। अच्छा, बरं, एक अशी चर्चा अशी सुद्धा आहे की तुम्ही सुद्धा फुटलेले आहात आणि तुम्ही महायुतीला मतदान केलं, काय खरं काय खोटं सांगाल? हे बघा, फक्त एक ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेलं आहे आणि मी आता जस्ट तुमच्या येण्या अगोदर माझ्या वकिलासोबत मी सल्लामत केलं आणि डेफिमेशन उद्या किंवा परवा दाखल करणार आहे। एकूण किती रकमाचं करायचं, काय करायचं ते माझ्या जे इन्कम टॅक्सचे आमचे वकील आहेत ते आणि जे माझे वकील आहे कायदे कानूनचे, त्यांना दोघांना बसून आम्ही चर्चा केली। उद्या परवा मी महाराष्ट्र टाइम्सवर मानहानीचा दावा ठोकणार। बरं, पण मग तुम्ही फुटलेले आहात म्हणून तुम्ही आधी बोभाटा केला असंही काँग्रेसच्या काही आमदारांचं म्हणणं आहे। हे बघा, त्यांची पोल मी खोललं, मला माहित होतं की कोण कोण आहे। मला 4 माहित होते, बाकी 3 मला माहित नव्हतं आणि ज्यांचं पोल खोलले त्यापैकी 3 तर करेक्ट निघले, 3 करेक्ट 100% निघले ते लोक आणि त्या 3 मुळे ते होऊ शकतात त्याने एखाद्याला धरून माझं नाव दिलं आणि ज्या दिवशी मला माहित पडलं की माझं नाव येतं, मी पक्षश्रेष्ठ्यांना फोन केला, नाना पटोलेंना फोन केलं, सन्मान्य वडेट्टीवार यांना फोन केला आणि बंटी पाटील साहेब यांनाही फोन केला। मी विचारलं, बाबा असं माझं नाव चालू आहे? ते बोलले काही तुझं नाव नाहीये, जे 7 लोक फुटले ते पूर्ण 7 आयडेंटिफाय झालेले
आणि आम्ही त्याचं नाव डिक्लेअर करणार. मग वडेट्टीवार साहेबांना स्वतः त्यांच्या पेजवर मी कैलास गुरंट्याला हा पाठचे एकनिष्ठ आहे, त्यांनी मतदान काँग्रेसलाच केलं, त्या फुटलेलं नाही असं त्यांनी दिलेलं आहे. आणि 19 तारखेला आपल्याला माहित पडणार की कोण फुटलेलं कोण नाही. आणि त्या महाराष्ट्र टाइम्सवर मी आता डेफिमेशन उद्या किंवा परवा दाखल करतो. बरं कैलासजी, सगळ्यात महत्त्वाचं व्हीप म्हणजे अध्यादेश जो आहे तो पाळला नाही म्हणून जी होणारी कारवाई आहे त्या कारवाईला ही लोक भीक घालत नाहीत असंच म्हणायचं आहे का? पुढचे मार्ग त्यांचे मोकळे झालेले आहेत म्हणून जरी काही कारवाई झाली तरी फरक पडणार नाही अशी स्थिती दिसतीये? एक काय मागेही सन्मान्य चंद्रकांत हंडुरे उभे असताना या लोकांनी तेव्हाही असंच केलं आणि चंद्रकांत हंडुरेला पाडला. तेव्हा यांचे नाव सर्वांसमोर आलेले आहे. आणि या अगोदर जेव्हा फ्लोअरवर नो कॉन्फिडन्स आलं होतं तेव्हाही काही लोक जाणून बुजून उशीर आले. असे 2 प्रकार झाले होते. आणि या 2 प्रकार नंतरही पक्षश्रेष्ठीने काही कारवाई नाही केल्यामुळे ह्या लोकांची डेअरिंग वाढली आणि यांना असं वाटतं आमचं काय होणार. पण यांना एक कळत नाही, जेव्हा गद्दार लोकांचं नाव त्यांच्या मतदारसंघात जाईल तेव्हा त्यांच्या विरोधात त्यांचं जे मतदान करणारे लोक त्यांच्या विरोधात आता होणार. ते कोणत्याही पार्टीत जाऊ द्या, उद्या त्यांना ऑफर असेल या पार्टी या त्या पार्टी, पण मतदार बदलणार नाही. आणि जे गद्दार आहेत त्याला जनता, तिथली जनता त्यांना धडा शिकवणार. बरं कैलासजी, या निमित्तानं वडेट्टीवार विरुद्ध पटोले असंही चित्र आता निर्माण झालंय, कारण ज्या पद्धतीनं नावं समोर येत आहेत, आरोप केले जात आहेत त्यावरनं? नाही, तसं काही नाही. पार्टीमध्ये तसं काही नाहीये. सर्व एक संघ आहे पार्टी. फक्त एक गद्दार विरुद्ध वफादार अशी 2 पार्टी झाली आमची. बरं, पण मग आधीच जसं तुम्ही म्हणालात की आधीच जर कारवाई झाली असती तर आज हे धाडस दिसलं नसतं. ती कारवाई तुम्ही जसं म्हणताय की मागे सुद्धा हंडोरेंच्या बाबतीत हे घडलं होतं. करेक्ट. त्यावेळेला मी आताही आम्ही पक्षश्रेष्ठीने तेच विनंती करतो की बाबा या लोकांना जर तुम्ही सोडलं तर ही प्रथा होईल काँग्रेसमध्ये. एक आपला काँग्रेस पार्टीचा एवढा चांगला मतदारामध्ये नाव होतंय, उद्या भविष्यात महाविकास आघाडी येऊ शकतात आणि पुढं ह्या गद्दार लोकांना आता जर धडा शिकवला तर पुढं गद्दारी होणार नाही. कारण आपण काँग्रेस पार्टी 2 वेळी या लोकांना सोडल्या, तर 3ऱ्या वेळी सोडायचे नाही या मताचा मी सर्व आमदार आहे. बरं, मग कैलासजी गेल्या वेळेला का पाठीशी घातलं गेलं आणि कोणी पाठीशी घातलं? जर कळलं होतं, नावं कळली होती, सगळं समोर होतं, तरी मग पाठीशी का घातलं गेलं? काय होतं, गेल्या वेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे फार मोठे नेते होते, मी नाव घेत नाही, आता तुम्ही माझा इंडिकेटर समजून घ्या. नंतर ते भाजपने त्यांना राज्यसभावर केले, ते फुटले होते. आणि एका मोठा काँग्रेसच्या व्यक्तीवर कारवाई करणे हे योग्य वेळ नाही असं त्यावेळी आमच्या काँग्रेसच्या लोकांना वाटत होते, की कारण लोकसभा आहे आणि विधानसभा आहे. पण ते लोक सुधरत नाही, आता हे माहीत पडलं. आणि ते परंपरा गद्दारीचे त्यांनी ठेवलं आणि त्यांचे चेले चपेट्याने पण आता तेच केलं. त्यांना धडा शिकवला पाहिजे काँग्रेस पार्टी. बरं कैलासजी, एकीकडे महाविकास आघाडीत काँग्रेससाठीचे दिवस तर खूप चांगले दिसत आहेत. लोकसभेमध्ये तुम्ही आता मोठ्या भावाच्या भूमिकेत आहात, महाराष्ट्रातला मोठा पक्ष म्हणून तुम्ही उदयास येत आहे. अशा वेळेला अशा घटना कशा काय घडू शकतात? म्हणजे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे हे सुद्धा स्पष्ट होतंय या अशा क्रॉस वोटिंगमुळे. नाही, हे काँग्रेसचे अंतर्गत वाद नाही. हे काय लोकांना काय आता सेंट्रलमध्ये मंत्री झाले नाही, ते राज्यसभावर गेले, त्यांना असं वाटतं की त्यांना अट ठेवले की तुम्ही विधान परिषद मध्ये काँग्रेसचे पाळा, तर तुमचे लोक जर पाडले तर आम्ही तुम्हाला राज्यसभा मेंबर असून आम्ही तुम्हाला सेंट्रलमध्ये मंत्री करणार. याचा मागे एक लॉजिक आहे. दुसरा लॉजिक, एकाचा नवरा राष्ट्रवादीमध्ये आहे, एकाचा बाप राष्ट्रवादीमध्ये. या लोकांना उद्या वाटतं की तिकीट आम्हाला राष्ट्रवादी देणार आहे. आणि काही लोक पैशाचे पण बळी गेलेले, 25-25 कोटी 50-50 कोटी अशा या लोकांनी दिले, याच्यावर काही बळी गेले. बरं, संजय राऊत पण म्हणाले होते की विकास निधीच्या नावाखाली बरीच मदत झाली. विकास निधी आणि प्लस आणखीन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फुटण्याचा पुरस्कार म्हणून काही पैसे त्यांना दिलेले गेलेले आहे एक. आणि या निवडणुकाचा, विधान परिषदेच्या निवडणुकाचा फटका येणाऱ्या विधानसभावर पडत नाही, कारण हे बॅकडोर एंट्री आहे. ह्यात काही 20-25 7-8 लोकांच्या मुळे हा खेळ झालेला आहे. पण आता जे विधानसभा होणार आहे 13 कोटी जनता निर्णय करणार आहे, त्यांच्या मतावर हे सरकार होणार आहे. काय म्हणतात काही तर फार गुलाल उधळले, बघा विधान परिषदेवर आम्ही निवडून आलो तर उद्या विधानसभावर येऊ, असं नसतं. हे एक 2-5 लोकांमुळे
पूर्ण विधानसभा चेंज होईल असं कधी होत नाही. 13 कोटी जनता बघतीये आणि 13 कोटी जनता मतदान महाविकास आघाडीला करणार आहे. बरं, पण खरंच कारवाई होईल असं वाटते का? कारण गेल्या वेळेला झाली नाही, आता अगदी 2-3 महिन्याचा कालावधी राहिलाय. काय कारवाई करून नाही कारवाई करावाच कारवाई करा. हे बघा, 37 काँग्रेसचे आमदार आहे, त्यापैकी 7 गद्दार आहे. त्या 7 गद्दाराचं नाव नाही आलं तर यात राहिलेले आमचे सारखे 30 इमानदारच्या लोकांवर लोक संशय करू लागले की झाले तुम्ही तर फुटले नाही, तुम्ही तर काही गडबड केले नाही, तुम्ही काही गद्दारी केली. हे संशय लोकांच्या मनात येतात, स्वाभाविक आहे, ते लोकांच्या मनात येणारच. हे 7 मुळे बाकी 30 लोकांना कशाला त्रास? बाकी तुम्ही यात 7 मुळे 30 लोकांची राजकीय भविष्य धोक्यात कशाला टाकतात? म्हणून आम्ही सर्व 19 तारखेला बोलणार आहे की नाव डिक्लेअर करा. महाराष्ट्रात उद्या महाविकास सरकार आली नाही तर चालेल काँग्रेसची, पण गद्दार लोकांचं नाव आला पाहिजे. नक्कीच. तर नावं जर समोर आली तर अर्थातच ती संपूर्ण महाराष्ट्राला समजतीलही आणि काँग्रेसच्या पक्ष शिस्तीमध्ये बसून जे काही निर्णय आहेत ते घेतले जातील. धन्यवाद कैलासजी, आमच्याशी बोललात त्यासाठी.